स्वामी भक्तांनो, चला आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने एक अद्भुत आध्यात्मिक प्रवास सुरू करणार आहोत, जिथे प्रत्येक शब्द आपले हृदय जिंकून घेईल आणि जीवनाच्या प्रत्येक अडचणीवर प्रकाश टाकेल। आज आपण ऐकणार आहोत असा संदेश जो तुमच्या मनातील दुःख दूर करेल, तुमच्यात नवं चैतन्य निर्माण करेल आणि तुमच्या जीवनात स्वामी समर्थांचा आशीर्वाद उतरेल। म्हणतात ना, ज्याच्या ओठांवर जय जय स्वामी समर्थ हा नाम उच्चार आहे, त्याच्या आयुष्यात दुःख टिकूच शकत नाही। स्वामी समर्थ म्हणायचे असं काही नाही की तू करू शकत नाहीस, श्रद्धा ठेव, भक्ती ठेव आणि माझं नाम घे, सर्व साध्य आहे। भक्तांनो, जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा मनात नकारात्मक विचार येतात, पण त्या क्षणी जर आपण शांत बसून स्वामींचं नाम घेतलं, जय जय स्वामी समर्थ, तर आतून एक शक्ती निर्माण होते। ती शक्ती म्हणजेच स्वामींचं अस्तित्व। स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात, अडचण ही परीक्षा आहे, हार नव्हे, श्रद्धेने चाल, मी तुझ्या मागे आहे। एक छोटी कथा सांगते। एक भक्त रोज स्वामींच्या मूर्तीसमोर बसायचा, पण त्याच्या आयुष्यात खूप दुःख होतं। एका दिवशी रडत म्हणाला, स्वामी तुम्ही माझे ऐकतच नाही। त्या क्षणी आवाज आला, मी नेहमी ऐकतो, पण तू माझ्यावर विश्वास ठेवणं विसरला आहेस। भक्त स्तंभ झाला, त्याचं आयुष्य बदललं। तेव्हापासून त्यानं ठरवलं, प्रत्येक संकटात मी हसेन, कारण माझे स्वामी माझ्या सोबत आहे। स्वामी समर्थांच्या महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन। जीवनात कितीही अडचणी आल्या, संकटांचं वादळ आलं, तरी स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा, कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी आहे ना। ही एकच वाक्य आपल्या जीवनाचं बलस्थान आहे। जेव्हा आपण हरवतो तेव्हा स्वामींचा आवाज मनात उमटतो, अरे माझ्या लेकरा, श्रद्धा ठेव, सबूर ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींवर श्रद्धा ठेवली की जीवनात चमत्कार घडतात। तेच हात धरतात जेव्हा सगळे हात सुटतात, तेच साथ देतात जेव्हा कोणीही जवळ नसतं। स्वामी समर्थ नव्हे तर एक विश्वास आहे, माझ्या स्वामीशिवाय माझं काहीच नाही आणि माझ्या स्वामींसमोर अशक्यही काहीच नाही। संकटातही हसत राहा, कारण तुमच्या मागे समर्थ शक्ती उभी आहे। प्रत्येक दिवसाची सुरुवात जय जय रघुवीर समर्थ म्हणत करा आणि पहा, आयुष्य आपोआप तेजोमय होत जाईल। मन शांत होईल, स्वामींचं नाम घ्या, मन शांत होईल, चिंता दूर जाईल आणि आत्मविश्वास वाढेल, तुमच्या आत्म्याला स्पर्श करून जाईल। एकदा कान देऊन ऐका, कारण हे फक्त शब्द नाहीत, हे स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद आहे। स्वामी म्हणतात, जो माझं नाम घेतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो। तर चला, एक तासभर आपण पूर्ण मनाने स्वामी समर्थांच्या चरणी आपली भक्ती अर्पण करूया। भक्तांनो, श्रद्धा म्हणजे देवाशी जोडलेली अदृश्य दोरी। तुम्ही कितीही दूर असाल, पण मनापासून स्वामी समर्थ म्हटलं ना, तर ती दोरी तुम्हाला पुन्हा स्वामींपर्यंत घेऊन येते। संकट येतात, परीक्षा घेतली जाते, पण शेवटी स्वामींचं कृपा दृष्टी मिळते। एक क्षण मनात ठेवा, मी एकटा नाही, माझ्या मागे समर्थ शक्ती उभी आहे। असं म्हणतात, जेथे समर्थात येथे संकल्पन सिद्धी। स्वामी समर्थ महाराजांनी असंख्य भक्तांची मनोकामना पूर्ण केली आहे। कोणाचा आजार दूर केला, तर कोणाचं दुःख हरवलं, कोणाला अंधारातून प्रकाश दाखवला। एक भक्त रोज फक्त जय जय रघुवीर समर्थ म्हणायचा आणि त्याच्या आयुष्यात चमत्कार घडले, कारण
नामस्मरणात अशी शक्ती आहे जी नशीबही बदलते. जेव्हा आयुष्याचं ओझं वाढतं, मन थकून जातं, तेव्हा फक्त डोळे मिटा आणि मनात म्हणा, स्वामी माझं तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा काय होतं माहित आहे का? एक अदृश्य हात तुमचं ओझं हलकं करतो. तोच हात आहे समर्थांचा. स्वामी म्हणतात, तू चाल, मी आहे तुझ्या मागे. अरे भक्तांनो, हा विश्वास पुरेसा आहे ना? स्वामी समर्थ शिकवतात, जीवन हे फक्त जगायचं नाही, ते समजून घ्यायला हवं. जेव्हा आपण प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात स्वामींचं स्मरण करतो, तेव्हा आपलं मन स्वच्छ होतं, आपलं कर्म शुद्ध होतं. स्वामींचं एक वचन आहे, कर्म कर, फलाची चिंता करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा आपण हे तत्व स्वीकारतो, तेव्हा आयुष्य सुगंधित होतं. स्वामी भक्ती म्हणजे फक्त आरती नव्हे, ती मनातील भावना आहे. जय जय रघुवीर समर्थ हे नाव रोज म्हणा. त्या नामात एक अद्भुत ऊर्जा आहे, जी तुमच्या जीवनात आनंद, शांती आणि समाधान आणते. सकाळी उठताच आणि रात्री झोपण्याआधी स्वामींचं नाम घ्या. तो निश्चयानं तुमच्या आत्म्याला प्रकाश देईल. स्वामी समर्थ सांगतात, तू स्वतःवर विश्वास ठेव, मी तुझ्यातच आहे. ही वाक्य तुमच्या आयुष्याचं ध्येय बनवा. कधी पडाल, कधी थकवाल, पण स्वामींचं नाव घ्या, तुम्हाला उभं करेल. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत भक्ती करत राहा. स्वामींचं नाम म्हणजेच तुमचं बळ, तुमचं शस्त्र आणि तुमचं आश्रयस्थान आहे. मनात प्रार्थना करा, स्वामी मला नेहमी तुझ्या मार्गावर ठेव, माझं मन भक्तीने भरून टाक. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी तुमचं रक्षण करू, तुमच्या मनोकामना पूर्ण करू आणि तुमचं आयुष्य समर्थ कृपेने उजळून निघो. पण ऐकणार आहोत असा संदेश जो मनाला शांती देईल, आत्म्याला बळ देईल आणि जीवनात भक्तीचा प्रकाश पसरवेल. हा फक्त एक संदेश नाही, तर स्वामी समर्थ महाराजांचे वचन आहे, जे जीवन बदलून टाकेल. स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार होते. ते महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यांचे वचन होते, भक्तांनो, मी समर्थ आहे. स्वामींचा प्रत्येक शब्द हा ईश्वराच्या सत्तेने ओतप्रोत असायचा. ते कोणत्याही भक्ताकडे भेदभावाने पाहत नसत. जो कोण प्रेमाने बोलायचा त्याच्यावर कृपा व्हायची. स्वामी म्हणतात, भक्ती म्हणजे अंतःकरणाने प्रभूवर प्रेम करणे. भक्ती म्हणजे फक्त माळा फेरवणे नाही. भक्ती म्हणजे स्वभावद्या, मनात समाधान आणि शब्दात प्रेम ठेवणे. ज्याच्या मनात स्वामी समर्थाचा भाव आहे, त्याचे आयुष्य आधीच धन्य झाले आहे. स्वामींच्या कृपेने हजारो भक्तांनी आपली अडचण दूर केली. कोणाच्या घरी पैशाची कमतरता होती, कोणाला आजार होता, कोण संकटात होता, पण ज्या क्षणी त्यांनी जय जय स्वामी समर्थ असे उच्चारले, त्या क्षणी त्यांना बळ मिळाले. स्वामींचे नाव घेतल्याशिवाय संकट दूर होत नाही. स्वामींचे नाव म्हणजेच एक कवच आहे, जे भक्ताला सर्व प्रकारच्या दुःखापासून वाचवते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अहंकाराने काही मिळत नाही, नम्रतेने सर्व काही मिळते. आपण कितीही श्रीमंत, हुशार, मोठे झालो तरी स्वामींसमोर आपली भूमिका एक भक्ताची असली पाहिजे. नम्र मन हेच स्वामींना प्रिय आहे. स्वामींची एक शिकवण आहे, कर्म करा, परिणाम माझ्यावर सोडा. आपण कार्य करत राहायचं, चांगलं विचार करत राहायचं. आजचा हा संदेश आहे त्या दैवी शक्तीबद्दल, त्या शक्तीबद्दल ज्यांनी लाखो लोकांच्या जीवनाला दिशा दिली, ज्यांच्या नावानं असुर थांबतात, वेदना नाहीशा होतात आणि मन शांत होतं. स्वामी समर्थ महाराज म्हणाले होते, भक्तांचा भावच देवापर्यंत पोहोचतो. म्हणूनच आता हा प्रवास आहे भक्तीचा, श्रद्धेचा आणि आत्मविश्वासाचा.
एक काळ होता, लोक दुःखात संकटात होते, पण जेव्हा त्यांनी जय जय स्वामी समर्थ म्हटलं तेव्हा त्यांच्या जीवनात उजेड आला. स्वामी म्हणायचे, माझा भक्त संकटात असेल तर मी त्याच्या पाठीशी उभा राहतो. अनेक भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडले. कोणाचं नोकरीचं संकट सुटलं, कोणाचं घर वाचलं, कोणाचं मन स्थिर झालं. हीच तर आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आयुष्यातील प्रत्येक संकटावर विजय कसा मिळवावा. भिवू नकोस, स्वामी म्हणतात, भिवू नकोस, समर्थ आहे ना. ही एकच वाक्य पुरेशी आहे माणसाचं आयुष्य घडवायला. कारण जिथे श्रद्धा आहे तिथं भीती राहत नाही. जिथं स्वामींचं नाम आहे तिथं अडथळे आपोआप दूर होतात. एका भक्ताने स्वामींना विचारलं, माझं आयुष्य अडचणींनी भरलेलं आहे, महाराज मी काय करू. स्वामी शांतपणे म्हणाले, अडचणी म्हणजे तुझ्या श्रद्धेची परीक्षा. तू फक्त नाम जप करत राहा आणि बघ जग तुझ्या पायाशी झुकेल. भक्तांना स्वामी समर्थांच्या जीवनातला प्रत्येक क्षण प्रेरणा आहे आणि त्यांनी दाखवून दिलं, देव दूर नाही, तो आपल्या अंतःकरणात आहे. फक्त आपल्या श्रद्धेची ज्योत पेटवायची आहे. सकाळी उठल्यावर जय जय स्वामी समर्थ म्हणालात ना तर दिवसातील नकारात्मकता आपोआप नाहीशी होते. कारण स्वामींचं नाव म्हणजे एक अद्भुत ऊर्जा जी आपल्याला आतून शक्ती देते. एकदा एक गरीब माणूस स्वामींना म्हणाला, महाराज माझ्याकडे काहीच नाही. स्वामी म्हणाले, तुझ्याकडे श्रद्धा आहे का. तो म्हणाला, हो महाराज, अपार श्रद्धा आहे. स्वामी म्हणाले, मग तुला सर्व काही आहे. हाच आहे स्वामी समर्थांचा अद्भुत संदेश. श्रद्धा असेल तर परमेश्वरही तुझ्याच बाजूने उभा राहतो. मित्रांनो, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी निराश होऊ नका. कारण समर्थ म्हणतात, कष्टाविना फळ नाही पण भक्तीविना आनंद नाही. कष्टाविना फळ नाही पण भक्तीविना आनंद नाही. कष्ट करा पण भक्ती सोडू नका. नामस्मरण करा, कारण स्वामीचं नाम म्हणजे एक अदृश्य ढाल आहे जी तुमचं रक्षण करते. जेव्हा संकट येतं तेव्हा स्वामींना हाक मारा. मनापासून म्हणा, जय जय स्वामी समर्थ. ते ऐकताच ते येतात आणि ते मदत करतात. कारण स्वामी समर्थ कधीच आपल्याला सोडत नाही. हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही, हा संदेश जगवण्यासाठी आहे. स्वामींचं नाम घ्या, चांगले कर्म करा आणि प्रत्येक दिवशी मनात श्रद्धेची ज्योत पेटवा. शेवटी फक्त एवढंच म्हणेन, ज्याच्या घरात स्वामी समर्थांचं नाम आहे त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान आपोआप येते. चला तर मग सर्व भक्त मिळून म्हणूया, जय जय स्वामी समर्थ. समर्थ समर्थ, जय जय. ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याचं आयुष्य समर्थांच्या कृपेने उजळून निघतं. भक्तांनो, आजपासून प्रत्येक दिवसाची सुरुवात करा स्वामींचं नाम घेऊन आणि बघा चमत्कार तुमच्याच आयुष्यात घडत. भक्तांनो, जर हा स्वामी समर्थ संदेश तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर कृपया माझ्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढीलही समर्थ संदेश तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाम घ्या, जपा आणि भक्तीचा प्रसार करा.